नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं भावाज IAS मध्ये. मी डॉक्टर महेंद्र चाटे. विद्यार्थी मित्रांनो, MPSC राज्यसेवा परीक्षा 2025 या परीक्षेचा पहिला टप्पा, या युद्धाची पहिली लढाई म्हणजेच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 किंवा त्यालाच MPSC राजपत्रित संयुक्त परीक्षा असं म्हटलेलं आहे. संयुक्त यासाठी म्हटले विद्यार्थी मित्रांनो, कारण नागरी सेवेसोबतच कृषी खात्याच्या त्यासोबतच वन खात्याच्या जागा सुद्धा याच्यासोबत कंबाईन केलेल्या आहेत. बघा, 28 सप्टेंबर 2025 म्हणजे आजपासून लेस दॅन 14 डेज. आणि तुम्ही ओव्हरऑल सब्जेक्टचं कॅल्क्युलेशन जर केलं, आपला जो जनरल स्टडीज म्हणजे सामान्य अध्ययनाचा पेपर आहे, ज्याच्यावरती आपलं अल्टिमेट मेरिट डिपेंड असतं, तर त्याच्यामध्ये एकंदरीत 7 विषय आहेत. तर त्या 7 विषयासाठी ऑन अन ॲव्हरेज बघतोय आपण. त्याच्यामध्ये सब्जेक्ट मोठे आणि छोटे आहेत, त्यानुसार तुम्ही डेफिनेटली ॲडजस्ट करू शकता. पण लेस दॅन 2 डेज देऊ शकता तुम्ही रिवाईज करण्यासाठी गोष्टींसाठी. बघा, अल्टिमेट आउटकम जे आहे तुमचं या एक्झामिनेशनमध्ये, ते आता तुमचं क्वालिटी ऑफ रिव्हिजन. तुम्ही अशा स्टेट ऑफ माइंडमध्ये आहात आत्ता 14-15 दिवस आधी म्हटल्यानंतर, की तुम्ही यानंतर काहीही गोष्टी वाचल्या तर तुम्हाला त्या गोष्टी बरोबर ग्रास्प होणार आहेत. हे स्टेट ऑफ माइंड असतात त्या एक्झामिनेशनच्या आधी. अर्थातच याला कंडिशन अशी आहे की तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला असेल, कॉन्टेंट व्यवस्थितपणे प्रिपेअर केलेलं असेल. बघा, लास्ट इयरचं मेरिट जर बघितलं याच्यामध्ये, तर ते मेरिट होतं बघा 115 प्लस मार्क्स. आता हे 115 प्लस मार्क्स कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या स्टँडर्डनी हायर मानले जातात. त्या निकषानुसार हे चांगले खूप डिसेंट स्कोर मानला जातो की खूप हायर मेरिट झालं हे. म्हणजे UPSCचं मेरिट जर बघाल तुम्ही 80-90च्या रेंजमध्ये चालतं आताही. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बोलतोय, तर 115 मार्क्स हे मेरिट आहे. त्याच्यावरून आपण इन्फ्लुएन्सेस काय काढू शकतो, काही कन्क्लुजन म्हणजे ज्याला आपण निष्कर्ष म्हणू. तर पहिला निष्कर्ष असा निघतो बघा याच्यामध्ये, की ॲक्युरेसी आणि प्रिसिजन. ॲक्युरेसी अँड प्रिसिजन म्हणजे एक तुमचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये ॲक्युरेसी आणि प्रिसिजन येणं खूप गरजेचं आहे. एवढा स्कोर जर आणायचा असेल, बघा हे रफली ट्रान्सलेट होतं. 115 मार्क घ्यायचे म्हणजे 100 पैकी तुम्हाला 63, 64 किंवा 65 मार्क्स, सॉरी, एवढे क्वेश्चन्स तुम्हाला बरोबर आणायचे असतात. आउट ऑफ 90 to 100 तुम्ही किती सॉल्व्ह करता ह्या रेंजवर बघतोय आपण. म्हणजे आउट ऑफ 90 to 100 तुम्ही जर 63, 64, 65 एवढे जर उत्तर बरोबर आणत असाल, एवढे क्वेश्चन्स बरोबर आणत असाल, तर तुम्ही कुठेतरी मेरिट क्लिअर करताय. बरं, मग त्यामुळे मी सांगतो की ॲक्युरेसी आणि प्रिसिजन, अचूकता खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आता मी जे सांगितलं तुम्हाला की क्वालिटी ऑफ रिव्हिजन विल डिटरमाइन युअर रिझल्ट पूर्व परीक्षेमध्ये आता सध्या. त्यामुळे रिव्हिजनकडे फोकस करणं आणि क्वालिटी रिव्हिजन करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. हे करताना आपलं जे फिजिकल फिटनेस आहे किंवा मेंटल हेल्थ आहे, ते स्टेट ऑफ माइंड जे आहे ते व्यवस्थित झोनमध्ये मेंटेन करण्यासाठी रेस्ट असेल घेणं किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं, तुम्ही मेडिटेशन करत असाल किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी काही करत असाल तर ते नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. बरं, ही एक निष्कर्ष झाला. अजून काय निष्कर्ष काढता येऊ शकतं त्याच्यावरनं? निष्कर्ष काढायला बरेच काढता येऊ शकतात, पण याच्यामध्ये बघा, हा एक निष्कर्ष काढू शकतो आपण की एक्झामिनेशन इव्हॉल्व झालेली आहे. एक्झाम इव्हॉल्व्ड आणि कॉन्टेंट जे आहे आपलं एक्झामिनेशनचं ते मॅच्युअर झालेलं आहे. आता कॉन्टेंट मॅच्युअर होणं म्हणजे काय? कॉन्टेंट म्हणजे काय असतं बघा, आपण परीक्षेसाठी तयारीसाठी जेही काही स्टडी मटेरियल किंवा जेही रिसोर्सेस वापरतो, मग ते बुक्स असतील, न्यूजपेपर असतील किंवा त्याच्यासोबत आणखी काही हेल्प म्हणून आपण जे काही वापरत असतो मटेरियल, तर हे मॅच्युअर झालेलं आहे. म्हणजे बघा, आपण 5-10 वर्षापूर्वीचे जर बुक्स बघितलं, 10 वर्षापूर्वी लिटरली जर M. लक्ष्मीकांत सरांचं बुक बघितलं किंवा कोळंबे सरांचं बुक बघितलं अर्थशास्त्राचं किंवा देसले सरांचं बुक बघितलं, तर त्याची साईज जर बघितली ना तुम्ही, तर बोटाच्या 1 कांड्यापर्यंत होती. ती साईज आता बोटाच्या 2 कांड्यापर्यंत झालेली आहे. याचा अर्थ काय होतो? तर डिटेलिंग आलेली आहे. जे मटेरियल प्रेझेंट करायचे वेज होते, मग ते आणखी कलरफुल बुक्स झाले, आणखी जास्त डिटेलिंग आली. ग्राफिक्स सारख्या गोष्टीमुळे आणखी जास्त ते क्लॅरिटी आली, आपल्याला पाहण्यासाठी व्हिज्युअल इफेक्ट भेटले. म्हणजे टेक्नॉलॉजीचाही खूप मोठा रोल आहे. जसं मी ऑथर्सचा सांगितला रोल आहे, तसं टेक्नॉलॉजीचाही खूप मोठा रोल आहे हे कॉन्टेंट मॅच्युअर होण्यामध्ये. म्हणजे बघा, एक इन्फॉर्मेशन असिमेट्री जी होती की काही एक्सक्लुझिव्ह क्लबपर्यंत ही इन्फॉर्मेशन लिमिटेड राहील किंवा त्यानंतर जर ती बाहेर जायची असेल तर ते खूप मोठा पैसा मोजावा लागायचा त्यासाठी. अशी इन्फॉर्मेशन असिमेट्री बिलकुल राहिलेली नाही आहे बिकॉज ऑफ इंटरनेट पेनिट्रेशन किंवा आता तर AIचं जग आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याच्यामध्ये तुम्हाला पिन पॉइंटेड गोष्टी लगेच
काही सेकंदामध्ये, मायक्रो सेकंदामध्ये तुम्हाला अवेलेबल होतात ॲट द टिप ऑफ टंग. तर त्यामुळे हे कॉन्टेंट मॅच्युअर होण्यामध्ये मदत झालेली आहे. त्यासोबतच कॉन्टेंट मॅच्युअर करण्यामध्ये बाकीच्याही गोष्टींचा रोल आहे. म्हणजे स्टुडंट फॅकल्टी असेल किंवा म्हणजे ॲस्पिरंट जे आहेत त्यांचाही खूप मोठा रोल आहे. त्यांनी बरेच मेहनत घेऊन काही वर्ष मेहनत घेतलेली असते. त्यामुळे व्हॅल्यू ॲडिशन झालेलं आहे आणि तेवढी क्वालिटी बाहेर येत आहे. टीचरच्या बाबतीमध्ये ही गोष्ट लागू होते बघा. एक 10 वर्षापूर्वी टीचर आणि आताचे जे टीचर आहेत, तुमच्याकडे जर टीचरसाठी त्या पर्स्पेक्टिव्हने बोलतो ती क्वालिटी असेल तर तुमचा रीच नक्कीच वाढतो विद्यार्थ्यापर्यंत. म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांनाही तो ॲक्सेस अवेलेबल झालाय, उपलब्धता झाली अशा गायडन्सची की जे बेस्ट गायडन्स आहे आणि तेही अफोर्डेबल गोष्टींमध्ये. त्यामुळे हे कॉन्टेंट मॅच्युअर झालेलं आहे, हा एक निष्कर्ष काढू शकतो आपण. त्यासोबतच एक्झामिनेशन इव्हॉल्व्ह झालेली आहे. बघा, एक्झाम इव्हॉल्व्ह झाली म्हणजे काय, तर बघा एक 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वीची परीक्षा आणि आताचे जे पेपर बघितले तुम्हाला एक परसेप्टिबल डिफरन्स जाणवेल की काय डिफरन्स आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की आता परीक्षा खूप अवघड झाली, बिलकुल नाही. परीक्षा आहे तशीच आहे. म्हणजे अल्टिमेटली काय एम काय आहे आयोगाचं, की काही म्हणजे जेवढे पर्सेंटेज आहे त्याच्यामधून काही सिलेक्टिव्ह पर्सेंट पुढच्या टप्प्यासाठी म्हणजे मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी घ्यायचे असतात. मग त्यांना अवघड करून काय भेटणार आहे. परीक्षा अवघड होण्यापेक्षा जे सेट ऑफ क्वेश्चन्स असतात, मी नेहमीच एक अॅनॉलॉजी देत असतो बघा. पूर्व परीक्षेमध्ये जे क्वेश्चन विचारले जातात ते सेट ऑफ क्वेश्चन्स टाईप असतात. म्हणजे क्रिकेटची अॅनॉलॉजी देत असतो की काही बॉल असतात, म्हणजे एक 5-6 बॉल असतात एका ओव्हरमध्ये. तर तेच त्यांचं जे व्हॅरिएशन असतं, मग यॉर्कर बॉल असतो, ऑफ स्पिन बॉल असतो, लेग स्पिन बॉल असतो, बूमर बॉल असतो, गुगली बॉल असतो. ही अॅनॉलॉजी यासाठी देतो मी तुम्हाला, कारण क्रिकेट हा एक अनऑफिशियली आपलं नॅशनल स्पोर्ट्स समजला जातो. अनऑफिशियली बोलतोय, म्हणजे याचं नॉलेज सगळ्यांना बऱ्यापैकी आहे, म्हणून हे अॅनॉलॉजी देतो, हे एक उदाहरण देतोय. तुम्ही जर म्हणाल सर आम्हाला हे समजत नाही उदाहरण, तर त्याच्याही आणखी जवळचं पुढे जाऊन उदाहरण देऊ आपण, तसं कमेंटमध्ये कळवा. तर असे व्हेरिएशन असतात बघा. मला सिम्पल सांगतो मी तुम्हाला. काही स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात, जसे मीडियम पेसर बॉलर असतात, ते स्टंप टू स्टंप बॉल टाकतात आणि तो बॉल हुकला तर LBW किंवा बोल्ड होण्याचे चान्सेस असतात, विकेट जाण्याचे चान्सेस असतात. अगदी तसंच म्हणजे मीडियम पेसर सारखे किंवा रवींद्र जडेजाची बॉलिंग बघा, स्टंप टू स्टंप, तसे क्वेश्चन्स असतात. एक ती कॅटेगरी असते. त्याच्यामध्ये मग सिम्पल क्वेश्चन, ते क्वेश्चन तुमचे चुकायलाच नाही पाहिजे. ते क्वेश्चन चुकल्यानंतर कारण ते क्वेश्चन बाकीच्यांचे बरोबर येणार असतात, ते तुमचे चुकले तर तुम्ही खूप मागे पडता, म्हणजे ते कव्हर करणं अवघड जातं. मग ती गोष्ट समजून घेणं. उदाहरण कसं द्यायचं आता ह्याचं, मीडियम पेसर बॉलर स्टंप टू स्टंप बॉलिंगचं. आता लास्ट इयरचा पेपर बघितला 2024चा पूर्व परीक्षेचा. हा प्रश्न विचारला होता की मानवी शरीरामध्ये हाडं किती आहेत. आता मानवी शरीरामध्ये 206 हाडं आहेत, हे लहानपणीपासून आपण वाचत आलेलो आहे. पण हा प्रश्न जर तुम्ही अंडर प्रेशर चुकताय किंवा तुम्हाला त्या ऐन वेळेला काहीतरी डिल्युजन ऑफ माइंड क्रिएट होतंय तुमच्या माइंडमध्ये, दुसरंच काहीतरी तुमच्या डोक्यात येतं की नाही 208 आहेत किंवा 207 आहेत, मग अशा गोष्टी होऊ शकतात. प्रेशरमध्ये बॉल मिस होऊ शकतो, विकेट जाऊ शकते. किंवा आणखी बूमर बॉल असतात बघा. बूमर बॉल म्हणजे कसे बाउन्सर मारलेले असतात, त्यांनी विकेट घेण्यापेक्षा मेन ऑब्जेक्टिव्ह जे असतो, उद्देश जो असतो ना त्या बूमर बॉलचा, तो बॅट्समनला इंज्युअर करणं फिजिकली किंवा मेंटली. म्हणजे टेम्परामेंट जे आहे बॅट्समनचं ते कुठेतरी ऑफ बॅलन्स करणं आणि त्यांनी पुढे काहीतरी चुका कराव्यात. तसंच MPSC मध्ये किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये काही क्वेश्चन्स असे बूमर म्हणून वापरलेले असतात, जेणेकरून तुमची टेम्परामेंट डिस्टर्ब व्हावी आणि मग तुम्ही आणखी चुका कराव्यात. अशा प्रश्नांचं उदाहरण द्यायचं झालं तर कसं उदाहरण देता येईल तुम्हाला बघा. रावणाचा प्रश्न होता, म्हणजे रावणाने सीतेचं जे हरण केलं होतं त्यावेळेस म्हणजे कुठल्या हरणाचं कुठल्या प्रजातीचं रूप घेतलं होतं रावणाने. मग त्याच्यामध्ये उदाहरण दिले होते बघा. चितळ होतं, मृग होतं किंवा काळवीट होतं. तर असे प्रश्न असतील. किंवा जर्सी नंबरचा प्रश्न, म्हणजे 10 नंबरची जर्सी खालीलपैकी कुठल्या प्लेअर वापरतात वगैरे, आणि एक 5-10 नावं दिलेत. मग त्याच्यामध्ये क्रिकेटचे नावं दिलेत, खेळाडूंचे, फुटबॉलचे नावं दिलेत, टेनिसचे नावं दिलेत. मग हे कुठेतरी कॉम्प्लिकेट करू शकतं. म्हणजे हे क्वेश्चन्स जे आहेत ते नॉट एक्सपेक्टेड की तुम्हाला यायलाच पाहिजेत, परंतु ते तुमचे टेम्परामेंट चेक करण्यासाठी बाउन्सर मारलेले असतात, तेही समजायला पाहिजे. किंवा आणखी उदाहरण जर घ्यायचं झालं याच्यामध्येच, तर लेफ्टी म्हणून म्हणजे काही लिडर्सची नावं दिली होती काही क्वेश्चनमध्ये, आणि एक 7-8 लीडरची नाव, आणि मग सांगितलं होतं की खालीलपैकी कोण लेफ्टी नाही म्हणून. ऑलमोस्ट सगळेच लीडर होते. मग ते आता सगळेच लेफ्टी आहेत हे तर कोणी वाचत बसणार नाही, काही चुका होऊ शकतात त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं असतं, एक तर तुमची टेम्परामेंट महत्त्वाची असते, त्यासोबतच काही ट्रिक्स, मी जसं सांगितलं की काही ट्रिक्स इव्हॉल्व केलेल्या आहेत बघा विद्यार्थ्यांनी. निंजा टेक्निक म्हणतात काही जण त्याला. त्याच्यामध्ये असं की म्हणजे एक पॅटर्न प्रेडिक्ट केलेला असतो त्याच्यामध्ये, की काही क्वेश्चन्स असतात की त्याच्यानं म्हणजे एक्स्ट्रीम वर्ड वापरला तर ते चुकीचं असतं. किंवा सायन्समधले काही पर्टिक्युलर क्वेश्चन असतात, काही स्टेटमेंट दिलेले असतात, खूप जास्त एक्सप्लेन केलं तर चुकीचं मानलं जातं वगैरे. असं बरेच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाणार नाही, फक्त सांगतोय काय, तर मग हे
तुम्ही जर इव्हॉल्व्ह होताय स्टुडंट म्हणून, तर आयोगालाही इव्हॉल्व्ह होणं आहेच. आयोग म्हणजे एक डायनामिक्स आहे तुम्ही याच्यामध्ये. एक जण दुसऱ्याला एक्सेल करते तर पुढच्या वर्षी आयोग पण एक्सेल करेल. याचं उदाहरण द्यायचं झालं ना, म्हणजे तुम्हाला सिंपल उदाहरण देतो. 2023चा UPSCचा पेपर जर बघितला तुम्ही, त्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स आले होते की म्हणजे एक 4-5 स्टेटमेंट दिलेले आणि कम्प्लिटली वेगळ्या रिलेटेड नसणारे स्टेटमेंट ही असे क्लब केले होते त्यांनी. त्यावेळेला असं झालं की म्हणजे मग त्याच्यानंतर खाली ऑप्शन दिले जायचे, ओनली 1 स्टेटमेंट इज ट्रू, ओनली 2-3 स्टेटमेंट इज ट्रू, ओनली 3 स्टेटमेंट्स आर ट्रू, देन ओनली 4 स्टेटमेंट्स आर ट्रू, ओनली 5 स्टेटमेंट्स आर ट्रू याच्यामध्ये. मग ह्या अशा पद्धतीच्या चुका करण्याचा प्रयत्न केला. किंवा गुगली. आता गुगली काय असते याच्यामध्ये बघा, तुम्हाला असं काही क्वेश्चन मध्ये वर देताना दिलं असतं विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. आपण युजली काय करतो ट्रेंडमध्ये की करेक्ट कोणतं आहे, बरोबर कोणतं, योग्य कोणतं, हे एक आपला ऑटोमेटेड मोडवर गेलेलो असतो. तर त्या अशा चुका करतात. म्हणजे हे क्वेश्चनची कॅटेगरी तर मी आणखी बरेच डिस्कस करेल. याच्यामध्ये सगळे क्वेश्चन आपण ह्या कॅटेगरीमधून मध्ये बसून डिस्कस करू. पण सध्यासाठी समजून घ्या की एक्झामिनेशनमध्ये पण इव्हॉल्युशन आलेलं आहे. जे सेट ऑफ क्वेश्चन्स असतात ना, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन थोडे कमी होतील आणि ऑफ स्पिन, लेग स्पिन किंवा बुमर काही जास्त वाढवले जातील. हे प्रोपोर्शन, प्रमाण जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं. तर अशा पद्धतीने ही गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी झालेल्या आहेत, तर आपल्याला आणि मेरिट बघताना हे जे मेरिट आहे म्हणजे 115 मार्क्स प्लस लास्ट इयरचं आणि 63, 64, 65 आउट ऑफ 90-100 क्वेश्चन तुम्हाला बरोबर आणायचे आहेत. हे टार्गेट ठेवून, हा उद्देश ठेवून तुम्हाला तुमच्या रिव्हिजनची क्वालिटी तशी इम्प्रूव्ह करावी लागणार आहे. परंतु हा झाला दुसरा नियम, तुम्हाला एवढे क्वेश्चन्स बरोबर आणायचे. कारण पहिला नियम असा आहे की त्याच्यामध्ये कधी कधी मॅच ही तुमची मुंबईला वानखेडेवरनं खेळवली जाता, कधी कधी गुजरातमध्ये खेळवली जाऊ शकते आणि मग त्यावेळेस मंगल भवान अमंगलहारी असा धावा करावा लागू शकतो. मग त्यावेळेला तुम्ही असं करायला पाहिजे की एक्झामिनेशनमध्ये गेल्यानंतर पेपरचा जो कंडिशन आहे त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येतो, तुम्ही अभ्यास केलेला असेल तर त्यानुसार तुम्ही थोडं व्हॅरिएशन करू शकता किंवा कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकता. जर पॅटर्न एकदमच बदलला तर. आता पॅटर्न कसा बदलतो किंवा किती पर्सेंटनी बदलतो, किती ग्रॅडियंटनी बदलतो हे आपण डिस्कस करू. असं एकदम मेजर चेंज होत नाही, काही सरप्राईज एलिमेंट इंट्रोड्यूस केले जातात. जसं मी तुम्हाला ओनली 1, ओनली 2, ओनली 3, ओनली 4, ओनली 5 करेक्ट असे स्टेटमेंट, म्हणजे त्यातलं तुम्हाला एकाही स्टेटमेंटबद्दल नॉलेज नसेल तर तुमचा अंदाजे प्रश्न बरोबर येण्याची शक्यता कमी असते अशा प्रश्नांमध्ये. तसंच MPSC मध्ये सर बघायचं झालं, उदाहरण द्यायचं झालं तर एक सरप्राईज एलिमेंट म्हणून इंट्रोड्यूस केलं जातं काही गोष्टीमध्ये. जसं मी बुमर बॉलर म्हणलं, बाउन्सर, तुमचं टेम्परामेंट, तुमचं बॅलन्स डिस्टर्ब करण्यासाठी, तसं काही सरप्राईज एलिमेंट इंट्रोड्यूस केले जातात. उदाहरण द्यायचं झालं 2021 नंतर बघा, जे 8वी 9वी 10वी पर्यंतचे जे विज्ञानाचे फिजिक्सचे प्रॉब्लेम विचारले जायचे, जे की बल होतं, कार्य होतं, ऊर्जा होतं किंवा पॉवर होतं, याच्यावरती जे क्वेश्चन विचारले जायचे, शक्ती, तर ते क्वेश्चनच्या पुढे जाऊन कुठेतरी 11वी 12वीचं जे फिजिक्स केमिस्ट्री आहे, मग फिजिक्समध्ये त्यांनी वेगवेगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असेल किंवा बल्क ऑफ मॅटरच्या प्रॉपर्टीज असतील किंवा डिरेक्टली मोलॅलिटी या लेवलपर्यंत क्वेश्चन विचारायला लागले. हे ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की ह्या अशा क्वेश्चन विचारताय, तसं प्रिपेअर करून जाऊ शकतो. पण एकदमच 2021 पासून हे असे क्वेश्चन यायला सुरुवात झाल्यानंतर हे सरप्राईज एलिमेंट होतं. सरप्राईज एलिमेंटच्या बाबतीमध्ये उदाहरण द्यायचं झालं, एशिया कपमध्ये बघा, इंडिया जिंकण्याच्या खूप चांगल्या मार्गावर होता, काहीतरी टार्गेट चेस करत होते 200-250चं आणि खूप चांगली सिच्युएशन होती, कंडिशन. पण त्यांनी एक सरप्राईज एलिमेंट म्हणून अजंटा मेंडिस नावाचा एक बॉलर इंट्रोड्यूस केला होता त्यावेळेला. आता अजंटा मेंडिस हा सरप्राईज हा होता की आपल्याला माहित नव्हतं त्या बॅट्समनला, तर आपली टीम ऑलमोस्ट त्या बॉलरने एक 6 विकेट घेतला आणि इंडिया हारली होती ती मॅच. म्हणजे खूप ट्रॉमा होता तर क्रिकेट लवर्सवरती ती गोष्ट झालेली. पण नंतर त्याच बॉलरला, अजंटा मेंडिसला, जे बॅट्समन आउट झाले होते, स्पेशली सेहवाग वगैरे, त्यांनी खूप जास्त फटके टाकले आणि त्याचं करिअर ऑलमोस्ट डिस्ट्रॉय झालं काही पुढच्या टेस्ट मॅचेसमध्ये. तर असं एलिमेंट, सरप्राईज एलिमेंटमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सायन्सच्या बाबतीमध्ये सांगितली. तसंच इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये सुद्धा अर्थशास्त्र हा जो विषय आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञ आहेत. मग हिगिन्स असेल किंवा शुम्पीटर असेल किंवा त्याच्यानंतर रॅग्नर नक्से असेल, तर यांच्याबद्दल, किंवा कार्लेल अँड रास्किन असेल, यांच्याबद्दल असे क्वेश्चन इंट्रोड्यूस केलेले आहेत. आता आपण त्याच्याबद्दल तयारी करून जातच आहोत. नसेल तर मला सांगा, मी लेक्चर तसं कंडक्ट करेल. तर मग ह्या अशा पद्धतीने आपण प्रिपेअर्ड राहायला पाहिजे. म्हणजे सरप्राईज एलिमेंट काय असतीलच, काही बाउन्सर मारलेले असतीलच, पण आपण जे करू शकतो, जे कंट्रोलेबल सिच्युएशन आहेत, ते तुमच्या क्वालिटी ऑफ रिव्हिजनवर प्रोड्यूस होणार आहे. त्याच्यामध्ये नो डाऊट अनालिटिकल क्वेश्चन सुद्धा तुमची जेवढी क्वालिटी ऑफ रिव्हिजन चांगली असेल, आता हे 12-14 दिवस जे आहेत ते किती व्यवस्थितपणे तुम्ही किती कॉन्सॉलिडेट आणि कॉम्पॅक्ट वेमध्ये तुम्ही कॉन्टेंट रिवाइज करून जाताय, हे अल्टिमेटली डिटरमाइन करणार आहे तुमच्या गोष्टी.
बघा तारीख पण अशी आली आहे 28 सप्टेंबर 2025. आणि मला एका टेंडन्सीवर बोलायचं होतं की आपण म्हणजे परीक्षेच्या दिवशीच एक पेपर झाल्यानंतर क्लासेसच्या आन्सर की यायला सुरुवात होतात आणि आपण लगेच एक पेपर झाल्यानंतर लगेच आन्सर की बघायला जातो. काय फरक पडणार, तुम्ही एक पेपर दिल्यानंतर आता दुसरा पेपर द्यायचा आहे, तो पेपर गेलाय, 1-2 दिवस म्हणजे दोन्ही पेपर द्या व्यवस्थितपणे, क्लासेसच्याही आन्सर की व्यवस्थित सेटल होत्या 2-3 दिवस. युजली काय होतं की आपण ह्या गोष्टी आन्सर की चेक करायला जातो, आपली टेम्परामेंट डिस्टर्ब करून घेतो. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही 1-2 दिवस आराम करा, फिरून या, कोणासोबत जाऊन बाहेर वगैरे, किंवा जे काही आवडीच्या गोष्टी असतील त्या करा आणि आराम करा ना. मग 1 तारखेपर्यंत वगैरे क्लासेसच्या आन्सर की सेटल झाल्यानंतर 1 ऑक्टोबरपर्यंत जर तुम्ही बघितली आन्सर की, तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की म्हणजे तुम्ही बसताय नाही बसताय, क्लासेसची आन्सर की तर मग 2 ऑक्टोबरला तुम्हाला डिसीजन घ्यायला पण सोपं होईल की 2 अक्टूबर को पणजी बाबाजी का सत्संग सुनने जाना है नहीं जाना है, बचपन से हमारा प्लान रहा है ना, वहाँ की पावभाजी भी तो खानी है. किंवा दुसरी एक गोष्ट आहे, दुसरी एक तारीख आहे बघा, समजा 10 ऑक्टोबरपर्यंत तुमची आन्सर की आली आयोगाची. आता आयोगाची आन्सर की म्हणली आणखी जास्त रिलायबिलिटी वाढते. 10 ऑक्टोबरला तुम्ही आन्सर की बघाल आणि तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही परीक्षेत बसताय, मुख्य परीक्षेला जाताय नाही जाताय, आणि तुम्ही मग मनाशीच म्हणाल 10 अक्टूबर रात के 10 बजे बल्लू प्रिलिम्स के जेल से फरार और मेंस की जेल में दाखिल. कसं सांगतो कसं ते बघा.